नागपूरची ओळख, विदर्भाची खाद्य संस्कृती आणि कित्येक खाद्यप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेलं सावजी मटण. पण आता याच सावजी जेवणावरून मोठा वाद निर्माण झालाय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात आहार, भेसळ आणि जीवनशैलीजन्य आजारांवर बोलताना सावजी जेवणाचा उल्लेख केला. माझ्यासारख्या माणसानं सावजी जेवण खाल्लं तर किमान 1 महिना हॉस्पिटलमध्ये जाईल, या त्यांच्या वक्तव्यानंतर विदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात आणि नागपूरच्या सावजीला आता वादाचा तडका मिळालाय. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. माजली आहे. सावजीबाबत तुकाराम मुंढेंनी केलेला दावा नेमका काय होता ते पाहूया. आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे. इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं सावजी, म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. सावजी खाल्ल्यानं मला महिनाभर रुग्णालयात राहावं लागेल. FDAचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या याच वक्तव्यावरून सोशल मीडियावर नागपूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. अनेक वर्षांपासून सावजी चिकन आणि मटण खाणाऱ्या ग्राहकांनी मुंढेंचा हा दावा खोडून काढलाय. सावजी जेवणामुळे आतापर्यंत कोणताही त्रास झाला नाही असं खवय्ये सांगतात. उलट या चवीमुळे नागपूरची वेगळी ओळख निर्माण झाल्याचं नागपूरकरांचं म्हणणं आहे. जेव्हा आमची व्हिजिट होती नागपूरला, आम्ही इथंच मुख्य जेवण करायला येतो. काय वैशिष्ट्य वाटतं सावजीचं? सावजीचा मसाला जो आहे तो खूप एकदम छान दिलेला राहतो टेस्ट मध्ये. त्यामुळे अशी टेस्ट नागपूर शिवाय कुठंच नाही मिळत सर. मी पूर्ण महाराष्ट्रात, भारतात जेवण केलेलं आहे, पण ही जी टेस्ट आहे ती खूपच छान आहे आणि इथं खूप आम्ही आवडीने येतो. कधीच नाही सर, कधीच नाही. मी लहानपणापासून नॉनव्हेज खात आहे. मी आणि मुंडे साहेब म्हणतायत ते काही प्रमाणात ठीक आहे. तुम्ही जर रेग्युलर एकच वस्तू जर खात राहिले तर तुमचं प्रकृती बिघडणारच आहे. पण असं नाही की सावजी जेवल्याने तुम्हाला ऍडमिट व्हायला लागेल किंवा तुमची तब्येत बिघडणार. चवीला खूप छान आहे सर सावजी म्हणून. आणि आमच्या अकोल्याकडे आहेत हॉटेल पुष्कळ, पण ते ही चव नाही मिळत तिकडे जी नागपुरात मिळते. ती पुष्कळ वर्षापासून इथे येत आहे नोकरीच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने, आणि बराचदा खाल्लेला आहे, पण त्यांनी काही अपाय झालेला नाही. आतापर्यंत तर त्रास झाला नाही. आता माझ्या खात नाही, ज्यांना सवय नाही आणि जे पहिल्यांदा वगैरे खातील आणि ते जर आले खायला तर त्यांना कदाचित त्रास होऊ शकतो. पण आता माझे वडील 81 वर्षाचे आहेत, ते आता नेहमीच खातात, त्यांना अजून त्रास नाही झाला. नागपूरचं सावजी हा केवळ एक तिखट आणि झणझणीत बेट नाहीये, तर या चवीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. नागपूर हा कधी काळी मध्य प्रदेशाचा भाग होता. ब्रिटिशांच्या काळामध्ये जमशेदजी टाटा यांनी नागपूरमध्ये प्रसिद्ध एम्प्रेस मिल या कापड गिरणीची सुरुवात केली होती. गिरणी सुरू होताच मध्य प्रदेशातील विणकर कारागीर मोठ्या संख्येनं नागपूरमध्ये स्थायिक झाले. पण येताना आपल्यासोबत आपल्या हक्काची खाद्य संस्कृती घेऊन आले आणि याच कामगारांची ही पारंपरिक चव पुढे जाऊन सावजी संस्कृती म्हणून प्रसिद्ध झाली. सावजी म्हणजे काय की विणकर बुनकर समाज म्हणजे सावजी, आणि हे लोक मध्य प्रदेशातून मायग्रेट झाले महाराष्ट्रामध्ये. आणि सावजी जी पद्धत आहे जेवणाची पूर्णपणे वेगळी आहे की ते सगळे मसाले काळपट रंगावर भाजतात, त्याच्यानंतर ते भाजल्यानंतर गरम पाण्यात उकळवतात. गरम पाण्यात उकळून नंतर मग त्याला पाट्या वरवंट्यावर पिष्टमय असं वाटतात आणि म्हणून तो एकदम असं थिन पातळ रस्सा असतो. पण आजकाल आपण बघतो तर सावजी म्हणजे खूप जहाल तिखट केलं आणि खूप तेल टाकलं म्हणजे सावजी झालं, असं तसं नसतं. जी प्रोसेस ओरिजिनल आहे तशा पद्धतीने जर तुम्ही सावजी खाल्लं किंवा बनवलं तर ते जळजळ होणं जो प्रकार असतो तो त्याच्यामध्ये होत नाही. सावजी जेवणाची खरी जादू ही झणझणीत आणि तिखट चवीमध्ये आहे.
या पदार्थामध्ये वापरले जाणारे खास पारंपरिक मसालेच त्याची खासियत आहेत. पण तुकाराम मुंढेंच्या दाव्यानंतर आता डॉक्टर आणि हॉटेल चालकांनीच वस्तुस्थिती समोर आणली आहे. सावजी जेवण प्रमाणामध्ये आणि थोडी काळजी घेऊन खाल्लं तर शरीराला अजिबात ते हानिकारक नाहीये असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर आजपर्यंत सावजी खाऊन कोणावरही रुग्णालयात जायची वेळ आली नाहीये असा थेट दावाच हॉटेल चालकांनी केलाय. घरी बनवलेले एका प्रमाणात टाकलेले मसाले बनवलेलं जे सावजी फूड आहे ते खरोखरच चांगलं आहे, चविष्ट आहे, शरीरासाठी घातक आहे असंही मी म्हणणार नाही. सोबतच घरी आपण जे ऑइल वापरतो किंवा जे बाहेर हॉटेलमध्ये जे ऑइल वापरत आहेत तर हॉटेलमध्ये किंवा ह्या सावजी सेंटर्समध्ये जे ऑइल वापरतात ते ऑइल किती प्रमाणात योग्य आहे, ते आधी वापरलेलं पुन्हा रियूज करतायत की वारंवार ते यूज करतायत आपल्याला माहिती नाही. सपोज ते खरोखरच चांगल्या प्रतीचं ऑइल वापरतायत, चांगल्या प्रकारचे मसाले आणि ते प्रमाणात समजा असेल तर ते आरोग्यासाठी घातक आहे असं मी म्हणणार नाही. 60 वर्षापासून सुरू आहे हा व्यवसाय आणि मसालेदार जेवण राहतेच आपल्याकडे. तसं तर फरक तेवढा पडला नाहीये. त्यांनी आपल्या पर्सनलवर म्हटलं नाही असं तर काही नाही, मी स्वतःच खातो. काही कधी त्रास नाही. नागपूरची ओळख जशी त्याच्या इतिहासावरून होते तशीच तिथल्या खाद्य संस्कृतीवरून सुद्धा आहे. नागपूर आणि सावजी हे समीकरण सुद्धा आता घट्ट पद्धतीनं विणलं गेलंय. कारण नागपुरी सावजीची अस्सल चव चाखण्यासाठी देशभरातून खवय्ये नागपूरमध्ये येत असतात आणि त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढेंनी सावजी संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नागपूरच्या प्रसिद्ध सावजीची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात या सावजीच्या झणझणीत चवीला पुन्हा एकदा वेगळाच तडका मिळालाय. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.